भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, भारत माता की वंदे मातरम, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की संगमनेर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेसे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे यासाठी शिवप्रेमी नागरिक, महायुतीचे पदाधिकारी तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संगमनेर बस स्थानक परिसरात स्मारकासाठी 4 मीटर बाय 6 मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असला तरी एवढ्या मर्यादित जागेत स्मारक उभारणे योग्य होणार नाही। त्यामुळे किमान 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून देऊनच भव्य स्मारक उभारावे अशी मागणी करण्यात आली आहे। वाढीव जागेचा अंतिम निर्णय होईपर्यंत नगर परिषद प्रशासनाने अश्वारूढ पुतळा उभारण्याची घाई करू नये अशी मागणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे ही शिवप्रेमी नागरिक आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे। या मागणीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाठपुरावा करतात। तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आलाय। या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 4 मीटर बाय 6 मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। मात्र ही जागा स्मारकाच्या भव्यतेच्या दृष्टीने अपुरी असल्याचे सांगत आमदार अमोल खताळ यांनी 22 जानेवारी 2025 रोजी महामंडळाकडे किमान 2200 चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। यावेळी महायुतीचे ज्ञानेश्वर करपे, शिरीष मुळे, प्रकाश राठी, रामभाऊ जाजू तसेच भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी आणि नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, भाऊ जाखडी, अंकुश केसेकर, नामदेव गुंजाळ, दिलीप रावळ, भारत गवळी, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमानी, दीपेश ताटकर, रवी म्हस्के, अभिजित पुंड, शशांक नामन, योगेश सूर्यवंशी, पूनम दायमा, रेखा गलांडे, संगीता पुंड, सपना जाधव, आरती पगारे, सुशील शेवाळे, सार्थक शेवाळे, वरद बागुल, मनोज जुंद्रे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व तरुण वर्ग आणि हिंदुत्ववादी संघटनेतले लोक जमलेले आहेत। काल जे निवेदन दिलं ते फक्त श्रेयवादासाठी केलेलं आहे। 40 वर्षात त्यांना कधी सुचलेलं नाही। अमोल खताळ आमदार झाल्यानंतर यांच्या एक स्कीमा बाहेर येत आहेत आणि या स्कीमा अशा आहेत की पुन्हा जनतेची दिशाभूल होत आहेत। कालच्या निवेदनात आणि आजच्या निवेदनामध्ये असे फरक आहे की त्यांनी 200 चौरस फूट जागासाठी त्यांनी उपलब्ध केलेले आहेत। त्या जागेवर घोडा सुद्धा मागू शकत नाही अशी परिस्थिती त्या जागेची आहे। आमची जी मागणी जी आहे ती 2200 स्क्वेअर फूट भव्य पुतळा झाला पाहिजे, जेणेकरून संगमनेरकरांना अश्वारूढ पुतळा हा सर्व दर्शन झालं पाहिजे। दर्शन न होता फक्त छोटा पुतळा करून श्रेय मिळवायचं जर असेल त्याचा धिक्कार पहिला प्रथमतः आम्ही करत आहोत। जर आमची मागणी जर पूर्ण नसेल केली आणि होणार नसेल तर संगमनेर पूर्ण बंद करण्यात येईल ही आम्ही आज पूर्ण हिंदुत्ववादी संघटनेतर्फे घोषित केलेलं आहे। तेव्हा शासनाला आणि चीफ ऑफिसरांना आमची विनंती आहे की आमची मागणी पूर्णतः त्यांनी मान्य करावी ही विनंतीपूर्वक आम्ही बोलत आहोत। इथून पुढे विनंती होणार नाही। सर्व शिवप्रेमीची इच्छा आहे, परंतु गेल्या काही 2-4 दिवसांपासून एक संगमनेरकरांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेले आहे की जी आम्ही आमदार अमोल खताळ पाटलांनी शासन स्तरावरती 2200 स्क्वेअर फीटाची जी जागेची मागणी नगरपालिकेच्या म्हणजे आपल्या बस स्थानकामध्ये केलेली होती। परंतु आपलं आता काल परवा एक न्यूजमध्ये आम्ही आणि सोशल मीडियावरती जी व्हायरल होणारी बातमी आहे की अक्षरशः 6x4 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत आहे ही अत्यंत मोठी शोकांकित आहे। हीच आम्हाला समस्त शिवप्रेमींना मान्य नाही। जोपर्यंत एक नगरपालिकेकडून आणि आमच्या शिवप्रेमीकडून जो तोडगा निघत नाही तोपर्यंत नगरपालिकेने पुढची कारवाई करण्याची घाई करू नये। समस्त शिवप्रेमींचा विचार करून
पुढचा निर्णय व्हावा आणि आमदार अमोल भाऊ खताळ पाटलांनी जी जशी मागणी केली 2200 स्क्वेअर फीट जागा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी व्हावी, तीच आमची त्या संदर्भात आम्ही आता निवेदन दिलं आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा एवढीच आमची मागणी आहे. संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ असे भव्य दिव्य स्मारक आपल्या संगमनेरमध्ये उभारण्यात यावे अशी मागणी आपले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व तसेच आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व तसेच प्रतापरावजी सरनाईक यांना केलेली आहे आणि त्याचनुसार त्या पाठपुरामुळे आपल्याला कुठेतरी यश मिळताना दिसत आहे. परंतु 2200 स्क्वेअर फूट एवढी जागा आपल्याला या भव्य दिव्य स्मारकासाठी उपलब्ध व्हावी अशी मागणी आपण करत आहोत. कारण एकदाच व्हावे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्य दिव्य व्हावे अशी सर्व संगमनेरकरांची मागणी आहे आणि यासाठीच आम्ही देखील ही मागणी लावून या ठिकाणी आपण नगरपालिकेचे CO साहेब यांच्याकडे निवेदन देत आहोत आणि आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आमची मागणी पूर्ण व्हावी अशी प्रशासनाला आम्ही विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक जे नगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे जो कमी जागेत करताय तो आम्हाला मान्य नाही. तर आमची सर्व शिवप्रेमींची इच्छा आहे की आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जी जागा आम्ही 2200 स्क्वेअर फूट मान्य केली आहे ती आम्हाला भेटावी ही आमची नगरपालिकेकडे मागणी आहे. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.